नमस्कार मित्रांनो, माझ्या शिक्षकी व्यवसायातील शिक्षकी पेशातील पहिलं गाव ज्या ठिकाणी माझा प्रथम नियुक्ती मिळाली होती असे हिंगोली जिल्ह्यातील कळमूर तालुक्यातील सर्वात शेवटचं असणारं गाव म्हणजे डोंगरगाव नाका. या गावाला आज मी माझ्या एका विद्यार्थिनीच्या लग्नाच्या निमित्ताने भेट दिली असता त्या ठिकाणी माझे मेहुणी श्री व्यंकटराव मस्के यांच्या शेतामध्ये मला जायची संधी मिळाली. त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील कोकणामध्ये जी झाडे आपल्याला पाहायला मिळतात ती झाडे म्हणजे की केशर आंबा, दशेरी आंबा, त्यानंतर हापूस आंबा, अशा वेगवेगळ्या स्वरूपाची त्यांनी व्हेरायटीची झाडं आपल्या शेतामध्ये लावलेली आहेत. तर ती झाडं आपण या ठिकाणी बघू शकता. त्यांच्या शेतामधली ही हिरवळ, ऊसाची पण भरपूर लागवड त्यांनी केलेली आहे. हे बघा, जरी कोकणातील झाड असलं तरीही मराठवाड्यात उत्कृष्ट स्वरूपाची त्याला फळे येऊ शकतात. आता ही झाडे बघा गावाच्या एकदम शेजारी आहे. वानरांचा पण खूप त्रास असतो, पण तरीही याची झाडे फळे लोकांनी तोडून नेऊन एवढे फळे त्याला शिल्लक आहेत. बघा किती छान असे लगडलेले फळ आहेत. आणि याच आंब्याच्या झाडाच्या बरोबर सेंटरमध्ये खालती उभं राहून मी वरचा व्ह्यू घेतला असता. या झाडावरती जे की गुळवेल कोरोनाच्या काळामध्ये अतिशय प्रसिद्ध झाली होती, त्याला खूप मागणी होती. आयुर्वेदिक त्याचा उपयोग असल्यामुळं त्याला खूप मागणी असणारे हे गुळवेलाचं झाड या गुळवेल या झाडावरती, आंब्याच्या झाडावरती वाढलेलं आहे. आणि याचे बघा बारीक बारीक धागे या ठिकाणी खालती आलेले आहेत अशा स्वरूपाचं. आणि वरती आम्हाला या आंब्याच्या झाडावरती एक पाडाचा आंबा दिसलेला आहे, पिकलेला आंबा दिसलेला आहे. त्या ठिकाणी आमचे भाऊजी व्यंकटराव या ठिकाणी ते आंबा तोडण्यासाठी गेले आहेत आणि त्यांनी आंबा तोडलेला आहे. हे बघा पूर्णपणे पाडाचा पिकलेला असल्यासारखा आंबा दिसत आहे. उन्हाळ्यामुळे तो पिवळा झाला होता, पण तो पाडाचा नाही असे नंतर आमच्या निदर्शनास आले. हा आहे बघा दशेरी आंबा. हा दशेरी आंबा आहे, नाही हा हापूसच आंबा आहे. आणि त्याच्या बाजूला पुन्हा आणखीन काही वेळेच्या नंतर आम्ही दशेरी आंब्याला आपण हात लावणार आहेत. या हापूस आंब्यावरतीच एक पक्ष्यांचं खोपटं पण आम्हाला घरटं या ठिकाणी दिसून आलेले आहे. झाडाच्या फांद्या एवढ्या खालती वाकलेल्या आहेत की हे आहेत बघा आमचे भाऊजी. या ठिकाणी बघा रंग दिसायला तसा 7 ते 8 आंब्यांचा घड. नाही पिकली नाही त्याची. आणि त्याच्या बाजूलाच बघा हे पाखर खाते फळ. ते म्हणजे झाडावरती फळ पिकलं होतं आणि त्याला पक्ष्यांनी चोंची मारून खाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा आहे बघा, म्हणजे हे झाडाची व्हेरायटी आम्हाला माहीत नाही, पण हे पण कोकणातलीच फळ आहे. आता हे बघतायत का नाही, हे आहे कलम आंबा, नीलम आंबा. म्हणजे कोकणात जाऊ लागलो अशी आम्ही पाहायसाठी तुम्ही इथंच याला पण भरपूर अशी फळे लागली. कोकणात जाऊ लागलो म्हणजे मी कोकणात जायची गरज नाही. भाऊजी एकच थोडा, जास्त नका. बस हां, माझी 31,000 होतं. काही हे होते का सर मागच्या पावसामध्ये? हा आहे बघा दशेरी आंबा, ज्याला आता सध्याच्या काळामध्ये खूप डिमांड आहे असा तो दशेरी आंबा.